गाडा हाकला वटावरी जरी कनावा कला गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर महाराज हो ज्या दिवशी आपल्या जीवनातला बाप जातो ना त्यावेळेस आपल्याला बापाचं महत्व कळतं किंमत कळते महाराज ज्यावेळेस बाप जातो ना त्यावेळेस आपल्या आईच्या बांगड्यांचा कप्पा रिकामा होतो आरशावर टिकल्या सापडत नाहीत फुलं उरतात ती फक्त निर्माल्यपुरती काय फुलं उरतात ती फक्त निर्माल्यपुरती आईच्या साडीचे रंग निवडते होतात महाराज वडील जातात तेव्हा वडील जात नाही तर आपल्या आईचं पत्नी पण घेऊन जात असतात महाराज मी नेहमी सांगत असतो की दोन गोष्टी करत असताना नेहमी वीज जा एक संसार करत असताना बापाला आणि दोन परमार्थ करत असताना बापाला ज्या दिवशी आपल्या जीवनातला बाप जातो ना त्यावेळेस समजून जायचं की आपल्या जीवनातला आधार वड कायमचा गेला आणि ज्या दिवशी आपल्या जीवनातली आई जाते त्यावेळेस समजून जायचं की आपल्या जीवनातली कायम प्रेमाची सावली मायेची सावली कायमची आहे हो या महाराष्ट्राचे आराध्य दैवत माझे छत्रपती शिवाजी महाराज 1674 ला या महाराष्ट्राचे राजे झाले सर्व किल्ले राजांच्या ताब्यात होते 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान असताना सोन्याचं मुकुट डोक्यावर विराजमान असताना राजे लढायला लागले आऊसाहेबांनी राजांना बघितलं आणि आऊसाहेब राजांजवळ गेले आणि म्हणाल्या राजे अहो काय झालं तुम्हाला तुम्ही का रडताय अहो तुम्ही या स्वराज्याचे राजे आहात या महाराष्ट्राचे राजे आहात सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहेत 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान असताना सोन्याचं मुकुट डोक्यावर असताना तुम्ही रडताय का तुम्हाला सिंहासन आवडलं नाही का आवडला आऊसाहेब मुकुट आवडला नाही का आवडला आऊसाहेब मग रडतोय का माझा राजा रडतोय का मग महाराज राजाने दिलेलं उत्तर विचार करण्यासारखं लक्ष देऊन ऐका राजाने सांगितलं आऊसाहेब मला मान्य आहे मला माहिती आहे की मी या स्वराज्याचा राजा आहे सगळे किल्ले माझ्या ताब्यात आहे 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यावर आहे पण या मी राजा झालो बघायला हा सगळा आनंद बघायला तुमच्या कपाळावरचं कुंकू जिवंत नाही वाज तुमच्या कपाळावरचं कुंकू हवं होतं महाराज अहो जो या महाराष्ट्राचा मालक झाला या महाराष्ट्राचा राजा झाला त्यालाही असं वाटत होतं की मालकत्व बघायला माझा बाप असायला हवा मग तुम्हाला आणि मला का वाटू नाही आपण तर छोटी माणसं आहे अशा त्या बापाबद्दल आपल्याला काहीच कळत नाही आपण त्या बापाकडे दुर्लक्ष करतो म्हणून तर म्हणतात ना बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप